ठिकठिकाणची वाढवण्यात आलेली आहे। मुंबई पोलिसांच्या सगळ्या सुट्ट्या या रद्द करण्यात आल्या। सूरज ओझा अधिकचे अपडेट देतील। सूरज, नक्की ज्या प्रकारे पाकिस्तान आणि इंडियामध्ये जे टेन्शन वाढत चालले आहे आणि आपला ऑपरेशन सिंदूर ही देखील राबवण्यात आला होता, त्यानंतर पासून देशभरात हाय अलर्ट आहे। त्याचबरोबर महाराष्ट्र पोलिसांनी देखील अलर्ट इश्यू केलेला आहे। त्यात जे सेन्सिटिव्ह इन्स्टॉलेशन आहे तिथे सुरक्षा वाढवण्यात आली होती, धार्मिक स्थळ आहे तिथे सुरक्षा वाढवण्यात आली होती, पर्यटक स्थळ आहे तिथेही सुरक्षा वाढवण्यात आलेली। त्याचबरोबर त्यांना सांगितलं होतं की तुम्ही तिथे विजिलन्स ही देखील वाढवा। आणि महत्त्वाचं म्हणजे आता मुंबई पोलिसांनी त्यांच्या जे कर्मचारी आहेत त्यांना नवीन सुट्टी म्हणजे आता जे अप्लाय करणार आहे सुट्टीसाठी त्यांना सुट्टी देणार नाही असं ठरवलेलं आहे। काही स्पेशल केस असेल, स्पेशल केस म्हणजे काही त्यांच्या घरात इमर्जन्सी असेल, याच दृष्टिकोनातून त्यांना सुट्टी दिली जाईल। मात्र जे इयरली लीव्ह असते किंवा पेड लीव्ह असते या प्रकारची लीव्ह सध्या रद्द करण्यात आलेली आहे। मुंबई पोलीस देखील हाय अलर्टवर आहे। तुम्हाला सांगतोय की 26/11चा हल्ला मुंबईमध्ये झाला होता, मात्र या प्रकारचे जेव्हा सेन्सिटिव्ह सिच्युएशन आपल्याला समोर दिसते तेव्हा मुंबई पोलीस अलर्टवर जाते आणि त्या दृष्टिकोनातून या प्रकारचे अलर्ट जारी करण्यात आलंय। धन्यवाद सूरज या सगळ्या अपडेट बद्दल। तर मुंबई पोलिसांच्या सगळ्या सुट्ट्या या रद्द करण्यात आल्या आहेत। या घडीची मोठी अपडेट, महाराष्ट्रामध्ये आता अलर्ट देण्यात आलेल्या धार्मिक स्थळ, पर्यटन स्थळ, त्यासोबतच रेल्वे स्टेशन इकडची सुरक्षा वाढवण्यात आली आहे। ऑपरेशन सिंदूर नंतर दहशतवादी हल्ल्याची शक्यता वर्तवण्यात येते आणि त्या पार्श्वभूमीवर सगळीकडेच बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे। तर भारताच्या ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तानला एकीकडे मोठा दणका दिलेला आहे। 2 चिनी JF-17 लढाऊ विमानं पाडलेली आहेत। खुद्द पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यानेच याची कबुली दिलेली असतानाच सत्वारी, सांबा, आरएसपुरामध्ये पाकचा मिसाईल हल्ल्याचा प्रयत्न हा पाहायला मिळालेला। दरम्यान पाकिस्तानचे सगळे हल्ले हे भारताने आता परतवून लावले। या घडीची मोठी अपडेट आहे। ठिकठिकाणी ज्या पद्धतीने भारताने प्रतिहल्ला भारताच्या मार्फत झालेला आहे आणि पाकिस्तानचे ड्रोन्स पाडण्यात आले। दुसरीकडे पाकिस्तानच्या मिसाईल ड्रोन हल्ल्याची माहिती जी आहे ती पंतप्रधानांना देण्यात आली आहे। राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सातत्याने बारकाईने लक्ष ठेवून आहेत या सगळ्या परिस्थितीकडे। इत्थंभूत माहिती पंतप्रधान मोदींना दिली जाते। पाकिस्तानने भारताच्या दिशेने 8 क्षेपणास्त्र सोडली, पाकची क्षेपणास्त्र भारताने हाणून पाडली आणि या सगळ्याबद्दल पंतप्रधानांना सविस्तरपणे तपशीलवार माहिती दिली जाते। दुसरीकडे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, तिन्ही सेना दलाचे प्रमुख आणि त्यासोबतच CDS चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ यांच्याशीही सातत्याने संपर्कात आहेत, संवादात आहेत। त्यामुळे वरिष्ठ पातळीवर घडामोडींनी वेग घेतलेला आहे, चर्चा सुरू आहेत, संवाद सुरू आहेत, तर इकडे भारताचं चोख प्रत्युत्तर ठिकठिकाणी बघायला मिळतंय। या घडीची मोठी अपडेट आहे। ज्या पद्धतीने पाकिस्तानने ठिकठिकाणी लक्ष केलेलं होतं, हल्ला करण्याचा प्रयत्न केलेला होता, त्याला भारताने आता चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे। मग काश्मीर असेल, त्यासोबतच अन्य काही ठिकाणं जिकडे गोळीबार देखील झालेला होता आणि त्याला चोख प्रत्युत्तर देण्यात आले। पाकिस्तानकडनं पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन झालं। जम्मू काश्मीरच्या कुपवाडा, बारामुल्लामध्ये गोळीबार झाला, ड्रोन हल्ल्यांसह गोळीबार झाला। पाकने जम्मू काश्मीरमधल्या नागरिकांनाच लक्ष्य केल्याचं पाहायला मिळालं। तर पाकिस्तानची संरक्षण यंत्रणा पुन्हा एकदा फ्लॉप ठरलेली आहे। तिकडे क्रिकेट सामन्यालाही या सगळ्या परिस्थितीचा फटका जो आहे तो पाहायला मिळतोय। पाकच्या ड्रोन मिसाईल हल्ल्याच्या प्रयत्नामुळे धर्मशाळामधला सामना जो आहे तो रद्द करण्यात आलेला आहे। पंजाब दिल्ली IPLची मॅच सुरू होती, मात्र फ्लडलाईट्स जे आहेत ते बंद करण्यात आले आणि त्याच्यानंतर हा सामना रद्द केल्याचं BCCI कडनं जाहीर झालं। तर तिकडे महाराष्ट्रामध्ये आता हाय अलर्ट देण्यात आलाय। पाकिस्तानच्या सातत्याने होणाऱ्या हल्ल्यांच्या घटनांनंतर मुंबई पोलिसांच्या सगळ्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या। धार्मिक स्थळं, पर्यटन स्थळं, रेल्वे स्थानकं इकडची सुरक्षा वाढवण्यात आली आहे। ऑपरेशन सिंदूर नंतर दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता लक्षात घेता आता पाकिस्तानच्या घटनेनंतर महाराष्ट्रामध्ये हाय अलर्ट आहे। तर राजस्थानच्या जैसलमेरमध्ये पाकने 30 पेक्षा जास्त मिसाईल्स दागली। भारतीय सुरक्षा यंत्रणाने सगळी 30च्या 30 मिसाईल्स ही पाडून टाकलेली आहे। त्यामुळे भारताचं सक्षम आणि चोख प्रत्युत्तर प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळतंय। राजस्थानच्या जैसलमेरमध्ये देखील
पाकिस्तानने 30 मिसाईल्स डागली होती, मात्र भारताने ही सगळी मिसाईल पाडून टाकलेली आहे.